शिंदेंमुळे राज्यात युतीची सत्ता, भाजपने गणेश नाईकांना शिवसेना संपवण्याची परवानगी द्यावी, आम्ही 2 हात करायला तयार, खासदार नरेश म्हस्केंचं नाईकांना थेट आव्हान. गणेश नाईकांपासून महिला लांब का पळतात, आम्हाला जास्त बोलायला लावू नका, शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रेंचा गणेश नाईकांना इशारा. एकनाथ शिंदेंनी गणेश नाईकांवरील प्रश्नावर बोलणं टाळलं, भाजपने परवानगी दिली तर त्यांचं नामोनिशाण मिटवून टाकू, नाईकांचा इशारा. मुंबईमध्ये भाजप शिवसेना एकत्रितपणे गटनोंदणी करणार, भाजपकडे गटनेतेपद तर शिवसेनेला प्रतोदपद देण्याचा विचार, भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेला प्रस्ताव, विश्वसनीय सूत्रांची माहिती. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप नगरसेवकांचा गट स्थापन, शशिकांत कांबळे यांची गटनेतेपदी नियुक्ती, महापौरपद आणि सत्ता वाटपाच्या मुद्द्यावर भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये चर्चा सुरू, कांबळेंची माहिती. सहर शेख बालिश, मुंब्र्याचा रंग तिरंगा आहे, जितेंद्र आव्हाडांचे एमआयएमला प्रत्युत्तर, मुंब्र्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची जश्न ए जीत विजयी रॅली. चंद्रपूरमधील सत्ता स्थापनेबाबत उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा, महापौरपदाची पहिली 2.5 वर्ष आम्हाला द्या, ठाकरेंकडे मागणी केली, विजय वडेट्टीवार यांची माहिती. चंद्रपूरमधील काँग्रेसचा एक गट आमच्याशी संवाद करतोय, सुधीर मुनगंटीवार यांचा दावा, तर सर्वांनी सपोर्ट केला तर चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर होईल, बावनकुळेंचं भाष्य. माझ्याकडेच 20 नगरसेवक, कुठे जाण्याचा प्रश्न नाही, चंद्रपूरमध्ये काँग्रेसच सत्ता स्थापन करणार, वडेट्टीवारांनी मुनगंटीवारांचा दावा फेटाळला. परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज, चंद्रपूरमध्ये सहकार्य न केल्यास परभणीमध्ये मदत करणार नाही, काँग्रेसची भूमिका, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत भंडाऱ्यामध्ये गायिका अंजली भारतीचं वादग्रस्त वक्तव्य, अंजली भारतीच्या वक्तव्याने नव्या वादाची शक्यता, महिला आयोग अंजली भारतीला नोटीस पाठवणार. अंजली भारतीच्या वक्तव्याची महिला आयोगाकडून गंभीर दखल, आक्षेपार्ह वक्तव्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी, अंजली भारतीवर कारवाई करण्याचे भंडारा पोलिसांना निर्देश. भाजप पाठोपाठ ठाकरेंची शिवसेनाही अंजली भारती विरोधात आक्रमक, महिलेविषयी आक्षेपार्ह वक्तव्य नको, संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, पेडणेकरांची मागणी. पुण्यामध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहिता दीप्ती चौधरीची आत्महत्या, सासूच्या निवडणुकीसाठी 10 लाख, नवऱ्याकडनं कारसाठी 25 लाखाची मागणी, गर्भपातासाठी सुद्धा दबाव टाकला, नातेवाईकांचा आरोप. बोरिवली नॅशनल पार्कमध्ये स्थानिक आदिवासी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये राडा, वन विभागाकडून बेकायदेशीर बांधकामावर कारवाई होईल, काही आदिवासींची प्रकृती बिघडली तर न्यायालयाचा आदेश, स्थानिकांना विश्वासात घेत निर्णय करू, फडणवीसांची प्रतिक्रिया. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरात 700 तर चांदीच्या दरात 5,000ची घसरण, सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,64,064 वर, तर चांदीसाठी प्रति किलो 3,55,350 रुपये मोजावे लागणार.